मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या गाडीची काय प्रॉपर सर्व्हिसिंग झालीच नाही. मग भाऊ म्हणलं काढ गाडी आपल्याला जायचं सर्व्हिसिंग करायला, कारण आपला ऍक्सिडेंट झाला म्हणून आपल्याला काय सध्या गाडी चालवता येत नाही. मग भाऊनी गाडी काढली, आपण चाललो गाडीची सर्व्हिसिंग करायला. आणि मित्रांनो खरं सांगतो, मला काय मागे बसायची खरीच इच्छा नाही, पण आता काय विलाज नाही ना, बसावं तर लागणारच आहे. पण ठीक आहे मित्रांनो, जाऊ द्या, कारण थोड्या दिवसानंतर आपले पण हात नीट होणार आहे, आपण पण गाडी चालवणार आहे. तुम्ही पण टेन्शन न घेऊ, मी पण टेन्शन नाही घेत. जाऊ द्या मित्रांनो, परत आपण आपला पहिला टॉपिक करू. आपण चाललो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायला. मग पोहोचलो आपण गॅरेजला. गॅरेजवाल्याने घेतली आपल्या गाडीची टेस्ट ड्रायव्हिंग. मग गॅरेजवाला म्हणलं, भैया आप इसमें बहुत काम निकलेगा. काय कोण आलं ना भैया टेन्शन. मित्रांनो दुसरं काही ऑप्शन नव्हतं. मग म्हणलं भैयाला कर आपल्या गाडीची सर्व्हिसिंग. सगळ्यात पहिले भाऊने मोठ्या स्टँडला गाडी लावली आणि मस्त एक नंबर गाडीची वॉशिंग केली. गाडीची आपली आंघोळ झाल्यावर मग लागली गाडी आपली सर्व्हिसिंग करायला. मग गाडीचे निघले एक एक पार्ट बाहेर. गाडीतले काही पार्ट खराब झालते आणि डॅमेज झालते. मग आपण ओरिजिनल पार्ट घेण्यासाठी गेलो सर्व्हिस सेंटरला. इथं आपण एक ओरिजिनल रोलर घेतलं, नंतर एक रबर घेतलं आणि एक गाडीतली इंजिन मधली एक चेन घेतली. आणि ओरिजिनल असल्यामुळे रेट पण खूप जास्त होते मित्रांनो. तरी आपल्याला संपूर्ण पार्ट भेटलेच नाही. आपण संपूर्ण पार्ट घेण्यासाठी चाललो होतो दुसऱ्या शोरूमला. तोपर्यंत त्याचं सगळं बिल करून घेतलं आपण. दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला गेल्यावर आपल्याला गाडीचे राहिलेले पार्ट भेटले. मग आपण ते पार्ट घेतले आणि निघलो आपण गॅरेजकडे जायला. गॅरेजला जात असताना कळालं की आपल्याला खूप टाइम झाला आणि तोपर्यंत खूप अंधार पण पडला होता मित्रांनो. मग आपण गॅरेजला पोहोचलो, तोपर्यंत आपल्या गाडीचं अर्धं काम पण झालं. आपण आणलेले ओरिजिनल पार्ट गॅरेजवाल्याला दिले. मग गॅरेजवाल्याने पुढचं काम चालू केलं आणि तोपर्यंत अंधार पण खूप पडला होता. तो आम्ही बॅटरी घेऊन मग लाईट मारत होतो, कारण तिथं लाईटची सोय पण नव्हती गॅरेजवाल्याकडे. आणि खरंच मित्रांनो आपल्या गाडीचं खूप काम निघलं होतं, कारण पूर्ण इंजन पण खोललं होतं आतमधलं, पुरी साफसफाई केली ती. आणि मित्रांनो माझ्याकडून चुकी झाली, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या गाडीची टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करत जा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, गाडीचा जास्त खर्च पण लागत नाही आणि दुर्घटना पण होत नाही. आणि फायनली मित्रांनो आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग झाली. आणि मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.